नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेत परत एकदा खूप मोठा ट्विस्ट आलाय मित्रांनो, जो कळल्यावर आपल्या पायाखालची जमीनच सरकल्याचा भास आपल्याला होईल. एकीकडे ईश्वरी आता खूप टेन्शनमध्ये असते. ती अर्णवला म्हणते, मला ना सतत असं वाटतंय की आपल्या घरात काहीतरी चुकीचं घडतंय. अर्णव विचारतो, कशाबद्दल बोलतीयस तू नक्की? ईश्वरी पटकन राकेशचं नाव घेते. ईश्वरीला आता राकेशवर खतरनाक डाऊट आलेला आहे. आता राकेशचं काही खरं नाहीये. तिकडे राकेश सेक्रेटरीला म्हणत असतो की माझ्याकडे कुणी आता प्रॉब्लेम म्हणून पाहतच नाहीये आणि त्या चिंटुकल्याला माझ्यावर एवढा विश्वास बसलाय की तो माझे पाय धुवून पाणी पण पिला. आता सेक्रेटरी आता मागून गुपचूप खाली वागते आणि काहीतरी गडबड ती करत असते. तिकडं ईश्वरी अर्णवला म्हणत असते की तुम्हाला काल रात्री राकेश आपल्या लग्नाबद्दल काय बोलला ते आठवतंय का? त्याला कसं काय समजलं आपलं लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय? त्याचा तर मेमरी लॉस झाला होता ना. आता अर्णव पण ईश्वरीच्या बोलण्याचा विचार करायला लागतो आणि त्याला ईश्वरीचं बोलणं आता पटलेलं असतं. तेच तिकडं राकेशची सेक्रेटरी फुलदानी जवळ उभी असते आणि तिकडून ईश्वरी अचानक तिथे येते आणि ईश्वरी ज्या प्रकारे तिला बघत असते ना, ते पाहून सेक्रेटरी खूपच घाबरून जाते. सेक्रेटरी नक्कीच काहीतरी कटकारस्थान करते, कारण तिने फुलदानीमध्ये पेन ड्राईव्ह लपून ठेवलाय. पण ती हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून करतेय की स्वतःहून, हे तर अजून तर काही कळलेलं नाहीये. पण तिचं राकेश सोबत लफडं सुरू आहे आणि ती त्याच्याकडे लग्नाचा हट्ट सुद्धा करायला लागलेली आहे. आणि आज खूप मोठं सत्य समोर आलेलं आहे. राकेशचा फेक ऍक्सिडेंटचा तो फेक डॉक्टर त्याला भेटायला सात्विक फॅशन्समध्ये आला होता. त्याने राकेशकडे 5 कोटींची मदत मागितली, ते पण सगळे पुरावे दाबण्यासाठी. राकेश आणि डॉक्टर दोघांनी मिळून मुलींची तस्करी सुद्धा केलेली आहे. आणि अचानक पोलिसांना त्यांच्या त्या काळ्या कामाची बातमी कुठून तरी भेटलेली आहे. कधी वाटलं नव्हतं की राकेश एवढा खतरनाक निघेल म्हणून. पण तुम्हाला आजची आमची व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. 1 जून पासून अजून खूप ट्विस्ट पुढे चालू होणार आहे. ते जर तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बाय बाय.